पण तो देवगडचा आहे याची काही एक गॅरंटी नाही. आणि जर चुकीचा दिला तर ह्याच नंबरवर पेर पण इंडियातला नसणार आहे, आफ्रिकेचा. साईज कमी झाली की आंबे वाढतात. तिकडे एक मिनिस्टर म्हणून आहे, मिनिस्टर प्युअर रत्नागिरीचा हापूस आहे. डझन मिळतील असं नका समजू, त्याच्याबद्दल 2 डझन आंबे मला एक्स्ट्रा देतोय. सगळे खरं खरं सांगतात जे आहे ते. हा रेट उद्या असेल असं नाही. तुम्ही ह्या अशा कलरवर जाऊ नका. 400 ग्रॅमचा आंबा आहे हा. आणि फसवणारे खूप आहेत. काय फरक कळणार आहे तुम्हाला आपला हापूस ना महाराष्ट्रातला आहे ना गुजरात मधला. आणि केवढे आंबे आलेत बघा. आंबे दिसतात ते एकदम चांगले. आणि सध्या पूर्णपणे आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपल्या पाठीमागे तुम्ही बघताय हे आहे होलसेलवाला आंबा मार्केट, म्हणजे फळ मार्केट. वाशी FMचं जे फळ मार्केट आहे ते तुम्हाला होलसेलमध्ये फळं मिळतात. आणि सध्या पूर्णपणे आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त आंबा दिसणार आहे. जसं की हा बघा, इथे आंबा येतोय केशर आंबा तुमच्या पेटीमध्ये आणि कच्चावाला आहे. आज मेची 4 तारीख आहे, 4 मे 2026. आणि अजूनही आंब्यांची बऱ्याच प्रमाणात आवक सुरू आहे. आंबे येतात आहेत. आता पावसाळा कधी सुरू होईल काही सांगू शकत नाही. मेमध्ये कधीही पावसाळा सुरू होऊ शकतो. वातावरण तसं बनत चाललं आहे हळूहळू. पण आंबे तर येत आहेत. जसा पाऊस पडला आंब्याचा सीझन संपून जाईल. त्यामुळे लवकर या, आंबे विकत घ्या. पण आता तुम्हाला ते काय रेटने मिळणार आहेत ते आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता जाऊया मार्केटमध्ये आणि आजच्या तारखेला कुठले आंबे, कोणत्या प्रकारचे आंबे, त्यांचे काय रेट सुरू आहेत ते बघूया. सुरुवातीलाच बाहेरच्या साईडला हे आपल्याला शॉप दिसलेलं आहे मार्केटला जाताना. आणि बघा हे रत्नागिरी हापूस आहे. 3 डझनची पेटी आहे. फळाची साईज बघा केवढी आहे. कसं आहे डझन? 2000 रुपये 3 डझन. बघा 2000 रुपये 3 डझन. आणि कच्चे आहेत. हे पण रत्नागिरीचं आहे ना, 2400 रुपये 3 डझन. रत्नागिरीचं आहे ना, हा पण रत्नागिरीचं आहे, पण फळ मोठं आहे. आणि हे 2400 रुपयाला 3 डझन आहे आजच्या तारखेला. हापूस आंबे पिकलेले पण तुम्हाला मिळतं का? हे कसं पिकलेलं? ये आएगा 1300 रुपये में 4 डझन. हा कुठला आहे? रत्नागिरीचा आहे का? बघा हे बघा, हा पण रत्नागिरीचा हापूस आहे. 4 डझनची पेटी आहे. 1300 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल. 2 डझन आहे 1300 रुपये. आणि बघा हे 2 डझन 1300 रुपये. सगळा रत्नागिरी आंबा आहे यांच्याकडे. सगळा रत्नागिरी आंबा. देवगड कुठेही नाही. आंबे दिसतात ते एकदम चांगले. ही जावक आहे, ही आवक नाही. चालले आता विकायला त्यांच्या एरियामध्ये. आणि आवक तर सुरूच आहे जोरदार. हा देवगड हापूस आहे म्हणून सांगतात आहे. तुम्ही पण ओळखा. आता कसा ओळखायचा ना ते आपल्याला इम्पॉसिबल आहे ओळखणं. आणि 500 रुपये डझन सांगतात. साईज बघा केवढे आंब्याची. देवगड हापूस तर छोटा मोठा असणार आहे, असं नाही की सगळे एका साईजचे असणार. आणि बघा हा पण देवगड हापूस आहे. 2500 रुपयाला तुम्हाला पूर्ण पेटी मिळेल. 7 डझनची पेटी बघा. 7 डझनची पेटी दादा सांगतात 2500 रुपयाला. मार्केटला सुरुवातीलाच आहे. आणि केवढे आंबे आलेत बघा. हे सगळे कच्चे आंबे आहेत बघा. याच्यावर लिहिलेलं पण आहे RS पाटील. दुकानाची नावं लिहिलेली आहेत. आणि देवगड हापूस सांगतात. साईज बघा 2800 रुपयाला 5 डझनची पेटी तुम्हाला मिळणार आहे. 2800 रुपयाला. आणि रेडी आंबे आहेत, पिकलेले आंबे आहेत ते. हा बघा हा रत्नागिरी हापूस आहे. किती डझन आहे? 6 डझन. 3000 रुपये बघा. 3000 रुपयाला 6 डझन तुम्हाला आंबा मिळेल. हा रत्नागिरी हापूस आहे. तर रत्नागिरी बघायचा कलरनं वेगळा असतो, असा असतो. आणि देवगडचा बघा कलर असा असतो. एवढंच काय ते मला नॉलेज आहे, बाकी नॉलेज नाही आहे. हे सांगतात रत्नागिरी, तुम्ही पण ओळखून घ्या. हे सांगतात देवगड आहे. आणि हा एकदम मोठा साईजचा. हा कसा? 2800 रुपयाला 4 डझन, म्हणजे 700 रुपये डझन. सगळ्यात महाग सध्या हाच आहे. आणि इकडे बाजूला केळ्यांचं पण काम सुरू आहे जोरदार. पण आज सध्या आपण फक्त कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत ते आंब्यांवर. आणि बघा ही F सिरीज आहे. F11 दुकान आहे हे. आणि हे सर्व F ब्लॉक आहेत पूर्ण. आंबे मिळतात तुम्हाला. आता सीझन आहे आंब्याचा म्हणून आंबे आहेत. आता आंब्याचा सीझन संपला की इथे जास्त करून ना सफरचंद वगैरे असतात. या दुकानामध्ये मिळतं सफरचंद वगैरे. पण सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे. इकडे बघा पायरी आंबा आहे. आणि 5 डझन 800 रुपये बघा. 5 डझन आंबे तुम्हाला फक्त 800 रुपयामध्ये मिळणार आहेत. पायरी आहे. आणि हा केरळाचा पायरी आहे बरं का, ना महाराष्ट्रातला आहे ना गुजरातमधला. हा केरळाचा पायरी आहे. पायरी आंबा 800 रुपयाला 5 डझन. ते 160 रुपये डझनने तुम्हाला मिळणार. साईज काय लहान नाही बघा. साईज पण बऱ्यापैकी आहे. आणि खायला पण चांगले लागतात, असं नाही की खराब लागतात. इकडे पण केरळाचा हापूस आहे बघा. केरळा हापूस म्हणतात त्याला. आंबा बघा. काय फरक कळणार आहे तुम्हाला आपला हापूस आणि केरळ हापूसमध्ये मला सांगा. तर त्यांनी सांगितलं आहे दादांनी एकदम व्यवस्थित F10 मध्ये, म्हणून तुम्हाला ते कळणार आहे. बाकी तर तुम्हाला असं काही कळणार नाही.
आणि हा तुम्हाला किती बोलले 1200 रुपयाला 1200 रुपयाला 4 डझनची ही पेटी मिळणार आहे. आणि हाच प्रॉब्लेम आहे आपल्याकडे की काही व्यापारी सांगतात काही व्यापारी सांगत नाही. बघा आता हा रत्नागिरी आहे. आता हा रत्नागिरी आपल्याला सांगितलं होतं आणि ह्याच्यामध्ये बघा फरक किती आहे. बघा बाजूबाजूलाच आहे. हा पण रत्नागिरी सांगितलं आपल्याला आणि हाही रत्नागिरीचा फरक आहे की नाही. हा कसा कितना डझन बघा 6 डझनची पेटी 3200 रुपयाला मिळणार आहे. त्यामुळे आंब्यांमध्ये तुम्ही कोणीही श्युअरिटी देऊ शकत नाही की तुम्हाला 100% तुम्हाला हवा तोच आंबा मिळेल. म्हणजे देवगडचाच मिळेल किंवा रत्नागिरीचाच मिळेल. केरळावाले पण तसेच दिसतात, काही फरक जाणवत नाही. हा पण केरळावाला हापूस आहे आणि बघा ना चमकतोय हा. आपल्या इतर आंब्यांपेक्षा पण हा एकदम भारी चमकणारा भारी आंबा दिसतो एकदम चकाचक. आणि 3 डझनची पेटी 1200 रुपयाला आहे. काय नाही समजू शकत तुम्ही. तर बघा तो रत्नागिरी हा केरळावाला, काही फरक नाही. बस त्यांच्या भरोशावर जायचं. हे काय सांगतात ते खरं खोटं त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. आणि बघा इकडे पण हापूस आहे. पण हा ना गुजरात आहे ना महाराष्ट्र आहे ना केरळ आहे. हा आहे बँगलोर कर्नाटकचा. आणि साईज बघा केवढी आहे. कच्च्यामध्ये सध्या टिकणार आहे ते. आणि 100 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. हे किती किलोचा क्रेड असतं बघा 16 ते 17 किलोचा क्रेड असणार आहे. आणि बघा हे बँगलोर आहे पूर्ण बँगलोर हापूस 100 रुपये किलोने. म्हणजे तुमची पेटी 1600 ते 1700 रुपयाला पडेल तुम्हाला. आणि मार्केटमध्ये मी तुम्हाला सांगतो इथे फसवणारे खूप आहेत. तुम्हाला जो तो उठेल ना हा देवगडचाच आहे म्हणून सांगितलं. आता खरं बोलणारे पण आहेत, असं नाही की सगळेच फसवणारे आहेत, खरं बोलणारे पण आहेत. आता पाठीमागे एक सापडला होता देवगड सांगितलं. मी त्याला बोललो केरळा निघाला तर गप बसला. मग सांगतो नाही नाही केरळावालाच दिवस चालू नव्हता. ठीक आहे तर चला सगळे बिझनेस करता सगळे कमवायला आलेत. पण तुम्ही मात्र लक्ष देऊन आंबे घ्या आणि फसू नका. बघा आता बघा हा सांगतोय की देवगड ओरिजिनल आहे इकडे. पण आताच मागे होता या 24-25 आता काही नंबर होता माझ्या लक्षात नाही. त्यात लाईनीमध्ये होता एक 10-11. त्यांनी कसं इमानदारीने सांगितलं आपलं की केरळ आहे. दुसऱ्याने सांगितलं बँगलोर आहे. मग दुसरा केरळा आंबा सरळ सरळ देवगड म्हणून फसवत होता आपल्याला. असं फसवायला नाही पाहिजे. तुम्ही आहे ते सांगून विका, काही प्रॉब्लेम नाही. पण असे बरेच भेटतील तुम्हाला. आता अजून कोण पुढे भेटला तर मी दाखवतो तुम्हाला. पण लक्ष द्या तुम्ही इथे केरळाचे आंबे पण ना देवगड म्हणून विकले जातात. बघा इकडे पण आहे देवगड हापूस. हां बघा या सगळ्या देवगडच्या पेट्या लागल्यात. आणि त्यांनी ओके सांगितलं एकदम देवगड आहे बोलतो बिंदास दाखवा. F47, 48, 49 घाला कधी पण या देवगड हापूसच मिळेल ना. हां कसा डझन आहे ये आएगा 600 रुपये डजन. हाँ. वो आएगा 1200 रुपये डजन. बघा हा आहे 600 रुपये डझन. साईज बघा. ये आएगा 250 प्लस. आणि हे 1-2 दिवसात तुम्हाला एकदम रेडी खायला काही प्रॉब्लेम नाही. हाँ. एकदम रेडी. खा सकता डेली का हां 600. हा म्हणजे रोज थोडे खा आणि हप्त्याभरात संपवा. त्यानंतर खराब व्हायला लागतील. वो जम्बो साइज है, बिग साइज हा बघ 350 ग्राम से 400 ग्राम. बघा 400 ग्रॅमचा आंबा आहे हा. आणि कसा हा बघा 1200 रुपये डझन. बघा हे असतात रेट, हे असतात आंबे. आणि हा प्युअर हापूस आंबा आहे एकदम ओरिजिनल. 1200 रुपये डझन आहे. किती डझनची पेटी आहे 3 डझनची पेटी आहे 3600 रुपयाला. थोडाफार भाव होईल घ्यायला आल्यावरती. कम होगा ज़्यादा मत करना. हाँ कम होगा ज़्यादा नहीं करना. गाळा नंबर मी तुम्हाला दाखवलेला आहे. बघा इकडे आंबा आहे. हा कसा डझन आहे वो 4 डजन. किती रुपये ये आपको 300 रुपये डजन. बघा 300 रुपये डझनने तुम्हाला आंबा मिळेल. आणि हा 400 रुपयाने मिळेल. साईजमध्ये फरक आहे. पण तुम्ही ह्या अशा कलरवर जाऊ नका. हा आपला महाराष्ट्रातला आंबा नाही आहे. आता हा साऊथ साईडचा आंबा आहे. आपको मालूम बघा आता ह्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला खरं काय ते. पण आता खोटे सांगणारे पण बरेच आहे तिकडे. देवगड म्हणून सरळ विकतील तुम्हाला किंवा रत्नागिरी म्हणून. आपको देवगढ़ में भी मिल जाएंगे. हां देवगडमध्ये पण मिळतात असे, रत्नागिरीमध्ये पण सांगतात. पण बघा इथे चालतं हे सर्व मार्केटमध्ये. त्यामुळे जरा थोडंसं काळजी घ्या. आणि बघा हा पण आंबा आहे ना हा पण त्या साईडचा साऊथ साईडचाच आहे. पण दिसायला बघा कसा दिसतो. आता हा कसा डझन आहे दादा ये 400. बघा हा 400 रुपये डझनचा. बघा काळा नंबर ते तुम्हाला मी दाखवलं F47, 48, 49. सुरुवातीला दादाने आपल्याला क्लिअर कट सांगितलं की देवगड कुठला आहे तो. त्याच्याकडे देवगड आहे त्यांच्याच कनेक्टेड हा गाळा आहे. इकडे साऊथवाले पण आंबे आहे. तिकडे रत्नागिरीचा पण. तो कसा पेटी आहे वो ऐसे 24 होती है. 24 किती डझन 6 डजन 6 डजन. दिली आहे ना त्यांना. रत्नागिरी आहे ना. हा बघा हा रत्नागिरी आंबा आहे. साईज बघा साईजवरती नका जाऊ. त्याच्यानी 6 डझन आंबे आहे. हे तुम्हाला 2400 रुपयाला मिळतो. म्हणजे 400 रुपये डझनने मिळेल. पण आंबा प्युअर रत्नागिरी आहे चांगला क्वालिटीचा. 70 80 90. हे बघा हा दशहरी आंबा आहे. आणि हा तुम्हाला किलोवर मिळणार आहे. आणि आजचा रेट आहे तो 80 रुपये. आता हा रेट उद्या असेल असं नाही. 70, 80, 90च्या मध्ये हा रेट राहतो. आणि हा दशहरी आंबा आहे मार्केटमध्ये बघा लांबवाला.
आणि दशेरी पावसाळा आला तरी असतो, असा लगेच संपत नाही. जसं हापूसचा पावसाळा आला की सीझन संपला असं नाही, दशेरी असतो, बरेच दिवस असतो नंतर. पण आता यायला सुरुवात झाली आहे दशेरी आंबा. आणि हे दादा पुन्हा जुन्नर का बघा, हे पुण्यावाले आपले मराठी. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की मराठी माणसांकडनंच घ्या वस्तू, कारण ते सगळे खरं खरं सांगतात. जे आहे ते त्यांनी खरं खरं सांगितलं की बघा, न विचारता हा आंबा केरळाचा आहे. म्हणून बघा, मी आता असं का सांगत नाही की दुसरे वाईट आहेत, पण मराठी माणसाची गॅरंटी मी देऊ शकतो स्वतः पर्सनली, कारण आतापर्यंत मराठी माणसाचा आपल्याला चांगलाच अनुभव आहे. आणि बघा, गाळा नंबर आहे त्यांचा F44. आणि हा केरळाचा आंबा आहे. कसा आहे किलोवर डझनवर? ते पेटीवरती रेट आहे. 1100. बघा, 1100 रुपयाला 5 डझन मिळेल. पण केरळावाला हापूस आहे, क्लिअर कट. बघा, 5 डझनची पेटी तुम्हाला 1100 रुपयाला मिळेल. आणि हे वाले दादा 1 किलोवरती कसं किलो? बघा, 50 रुपये किलोने तुम्हाला हा आंबा मिळेल, केरळावाला आंबा. आणि इकडे डाळिंब आहे, असा रेट आहे 240 रुपये किलो. बघा, हा महाराष्ट्रातलाच आहे डाळिंब, त्यामुळे तो महाग आहे, 240 रुपये किलोने येते. आणि मित्रांनो, आता मी आहे F34 या शॉपच्या इथे, जिथे मी लास्ट टाईमला आंबे घेतले होते आणि थोडे खराब निघाले होते. पण हा भाऊ आपल्याला त्याच्या बदल्यात एक्सचेंज करून देतो आहे आंबे. ते बघा, ते असे दुकानदार पण आहे जे तुम्हाला एक्सचेंज करून देतात आंबे, काय प्रॉब्लेम नाही. आणि आपण उगाच कोणाचं काय सांगणार नाही, तर हा आम्हाला एक्सचेंज करून देतो आहे. जुने आंबे खराब निघाले त्याबद्दल. सगळ्यात नव्हते निघाले, मी 6 डझनची पेटी घेऊन गेलो तर ते थोडेफार निघाले होते, म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडे कमी निघाले होते. म्हणजे तुम्ही अंदाज पकडा 1-2 डझन आहे, त्याच्याबद्दल ते 2 डझन आंबे मला एक्स्ट्रा देतो आहे चेंज करून, एवढी गॅरंटी आहे. हे बघा, गाळा नंबर आहे तो आपला F34, केरळावाला आंबा आहे, मद्रासचा आंबा आहे. कसा डझन देतं पेटी? हे पेटी 4 डझनची 1200 आहे. बघा, 1200 रुपयाला 4 डझनची पेटी तुम्हाला मिळेल. हा मद्रासचा आंबा आहे, हापूसच असतो पण मद्रासचा हापूस आहे. आणि बघा, हा आहे आपला देवगडचा हापूस आंबा. हा कसा डझन आहे? ये आपको 5 डजन के हिसाब से लेगा 500 है. बघा, 500 रुपये डझनने मिळेल तुम्हाला. पण पेटी किती डझनची? बघा, 4 डझनची पेटी आहे, म्हणजे 2000 रुपयाला तुम्हाला ही पेटी पडेल. आणि हा देवगड हापूस आहे. आणि असे बरेच आंबे इकडे आलेले आहेत. हे असे आहेत ते केरळावाले पण आंबे आहेत इकडे. म्हणजे बघा, एकाच दुकानामध्ये ना तुम्हाला केरळा, देवगड, मद्रास सगळ्या प्रकारचे आंबे दिसतात. त्यामुळे ना फसू नका, बघा, विश्वास ठेवा. आणि बघा, तसं यांनी आपल्याला आंबे चेंज करून दिलेले आहेत, गॅरंटेड दिलेले, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. इकडे आहे देवगडचा हापूस. कसा डझन बोलला? 700 रुपये. आणि किती डझनची पेटी आहे? बघा, 4 डझनची पेटी असेल. असे ओपन ठेवले म्हणून तुम्हाला डझन मिळतील असं नका समजू. 2800 रुपयाला तुम्हाला पेटी मिळेल, 700 रुपये डझनने. आणि हा आहे देवगडचा. आणि हा आहे तो रत्नागिरीचा, प्युअर रत्नागिरीचा हापूस आहे. 4 डझनची पेटी मिळेल. किती रुपये? बघा, ही 2400 रुपयाला तुम्हाला 4 डझनची पेटी मिळेल आपल्याला, म्हणजे 600 रुपये डझनने. आणि हा आहे आपला रत्नागिरीचा. आणि हा पण रत्नागिरीचा आहे, छोटी साईज आहे. हा कसा आहे? 7 डजन आएगा आपको 2500. बघा, 2500 रुपयाला 7 डझन. बघा, 7 डझनची पेटी 2500 रुपयाला तुम्हाला मिळेल, प्युअर रत्नागिरी. आणि यांच्याकडे एक मिनिस्टर म्हणून आहे, मिनिस्टर. बघा, इकडे मिनिस्टर, सगळ्यात बेस्ट क्वालिटी. आता आंबा तर काय आपल्याला बघायला मिळणार नाही, त्यांनी सांगितलं तर आहे. रत्नागिरी आहे हापूस. आणि 2200 रुपयाला 3 डझन तुम्हाला मिळेल. बघा, 2600 रुपयाला हे 5 डझन, 2600 रुपयाला 6 डझन आहेत. दोन्ही देवगडचेच. साईज कमी झाली की आंबे वाढतात पेटीमध्ये, रेट तोच राहतो. सगळ्यांची तीच सिच्युएशन आहे. इकडे जांभळं आहेत, तुम्हाला 350 रुपये किलोने मिळतील. बाकी इकडे सफरचंद पण आहे. सफरचंद कसं आहे? हे आपल्या देशातले 100% नाही, ते बाहेरचेच आहेत. इराण असेल किंवा टर्की असेल. आणि 250 रुपये किलो आहे. सध्या जिकडे तिकडे आंबाच आहे, त्यातून काही थोडीशी दुकानं तुम्हाला अशी दिसतात. ती सफरचंद आहे, जांभळा आहे, प्लम आहे, ते 200 रुपये किलो. मग यांच्याकडे सगळी फॉरेनचे फळं असतात. आता ते पेर पण इंडियातलं नसणार आहे, आफ्रिकेचं असणार आहे. अशी ही फळं इकडे, बाहेरची फळं पण मिळतील तुम्हाला, पण जास्त करून तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतो आंबाच. जिकडे तिकडे आंबाच. आणि सगळं आंबे घेणारे लोक पण बरीच आहेत इकडे. 600 रुपये डझन आहे. देवगड हापूस सांगतायत. कलर बघा कसा आला. तर देवगडच आहे ना हा. 600 रुपये डझन. किती डझनची पेटी आहे? 6 डझनची. किती रुपये? ही बघा, 3600 रुपये होतात 6 डझनाचे. पण हा 3000पर्यंत तुम्हाला पेटी देईल. पूर्ण घेतली तर 500 रुपयाने तुम्हाला मिळेल. आणि बघा, ऑर्डरवर पण देतोय दादा. फोन करके आएगा. क्या नंबर है बता? 9137174264. 64. ये नंबर पे कॉल प्युअर देवगड देणार.
आणि जर चुकीचा दिला तर ह्याच नंबरवर तुला शिव्या पडणार. प्युअर देवगड. तर मंडळी अशा प्रकारे आपलं मार्केट तर फिरून झालेलं आहे. आजच्या तारखेला तुम्ही रेट बघितले, एकदम ओरिजिनल देवगड आंबा 1200 रुपये डझनने विकला जातो आहे. मॅक्झिमम रेट आजच्या तारखेला आपला तो दिसलेला आहे. बाकी 300, 400, 500 रुपये हे रेट आहेतच. जे केरळावाले आंबे आहेत त्यांचे रेट पण मी तुम्हाला सांगितले. आणि खूप इथे स्कॅम चालतो. स्कॅम म्हणजे काय, जो उठतो तो तुम्हाला हेच सांगतो देवगडचाच आहे, पण तो देवगडचा आहे याची काही एक गॅरंटी नाही. मी ते सांगतो 90% तर नाहीच नाही. सगळे हे असेच विकतात. जो येतो त्याला तो फक्त देवगडचाच हापूस सांगतो, देवगड हापूस आहे, देवगड हापूस आहे. आता खरं सांगणारे पण आहेत, खोटं बोलणारे पण आहेत. दुनिया जशी आहे, खरं तुम्ही काय करू शकत नाही. त्यामुळे तुम्हालाच बघून घ्यायचं आहे. जो आंबा चांगला लागणार आहे एकदा घेऊन गेल्यानंतर त्याच आंब्याला फायनल करा, त्याच्याकडनंच घ्या. आता मागच्या वेळेला मी घेऊन गेलो होतो माझे पायरी आंबे, ते खराब निघाले. त्याच्या बदल्यात मी आता हे बघा एक्सचेंजमध्ये दुसरी पेटी घेऊन झालं. थोडेफार त्याला पेमेंट केलं आहे मी, बाकी त्याचं पण मी डिस्काउंट घेतलेलं आहे म्हणजे खराब निघालेल्या आंब्याचा. त्यात आमची अंडरस्टँडिंग आहे. बाकी तुम्ही येऊन पण अशा आंबेवाल्याबरोबर डील करा. खराब निघाले काय झाले तर परत देणार. नंबर घ्या त्यांचे, आवर्जून नंबर घ्या. हा नंबर लक्षात ठेवा, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. बाकी इथे खरं कोणी बोलत नाही, खूप कमी लोक बोलतात. परत सांगतो, मराठी व्यापारी असेल तर थोडाफार विश्वासार्हता आहे, बाकीच्यांवरती पण आहे, पण मराठी असेल तर आपण जास्त विश्वास ठेवू. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला हा वाशीच्या होलसेल आंबा मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.